बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक प्राध्यापक डॉक्टर आनंद भोसले लिखित कादंबरी निमिष. प्रकरण 19. निवेदन आकाश पुंडलिक. आज वडील जाऊन जवळपास 8 दिवस झाले होते. घरात नातेवाईक पाहुणे मंडळींची गर्दी होती. मी उदास स्थितीत आता पुढे काय करायचे याचाच विचार करत बसलो होतो. 13वीच्या पत्रिका लिहिणे बाकी होते. सामानाची जुळवाजुळव करणे सुरू होती. तेवढ्यात बदाम काका आले, बदाम काका आले असा गलका झाला. काय? बदाम काका आले? माझ्या घरी बदाम काका आले? त्याही स्थितीत मी आनंदाने जवळजवळ ओरडलोच, कारण बदाम काका हे आमच्या परिसरातील एक अद्भुत व्यक्तिमत्व होतं. आमच्या शेजारचाच मतदारसंघ होता त्यांचा. सातत्याने 11 वेळा आमदार म्हणून जनतेतून प्रचंड मताधिक्याने विजय प्राप्त करण्याचा अनोखा विक्रम त्यांनी केलेला होता. वयाच्या 20व्या वर्षी पहिल्यांदा ते निवडून आले होते. आज त्यांचे वय 75 वर्षांचे होते. ते आजन्म ब्रह्मचारी होते. आमदारकीचं जनसेवेच्या व्रताचं कंगन त्यांनी घातलं होतं. तळागाळातील उपेक्षितांचे अश्रू पुसणे, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी वेळ मिळावा यासाठी त्यांनी स्वतःचा संसार नाकारला होता. स्त्रियांना आदर कसा द्यावा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमचे लोकप्रिय आमदार बदाम काका होते. अगदी लहान मुलीपासून ते म्हाताऱ्या आजीपर्यंत सर्वांनाच ते आई म्हणून संबोधित. अक्षरशः साष्टांग दंडवत केल्यासारखा त्यांचा नमस्कार त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक स्त्रीला भावून जाई. स्त्रियांच्या चेहऱ्याकडे न बघता त्यांच्या समस्या ऐकण्यावरच ते भर देत असत. आहे ती समस्या तात्काळ निकालात काढत. बदाम काका हे नाव त्यांना पडण्याचंही एक अनोखं गुपित होतं. वास्तविकतः त्यांचं नाव श्रीकृष्ण नारायण सुरंगे, पण आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक लहान मुलांना खाऊ म्हणून एक बदाम देत. म्हणून आम्ही मुलं जेव्हा ते कुठल्याही कार्यक्रमासाठी आमच्या भागात आले की आवर्जून त्यांना भेटण्यासाठी जात असू व त्यांच्याकडून बदाम घेत असू. कुठल्या तरी लहान मुलाने त्यांना म्हटले असणार बदाम काका. तेव्हापासून साऱ्या जनतेत ते बदाम काका म्हणून प्रसिद्धीस पावले. बदाम काका कोणत्याही राजकीय पक्षाकडून उभे राहत नसत. अपक्ष म्हणून उभे राहत. त्यांच्या प्रचार साहित्याचा सर्व खर्च सर्वसामान्य जनताच करीत असे. कुठेही सायकलवर जाण्याचा त्यांचा शिरस्ता होता. ना कार्यकर्त्यांची फौज ना वाहनांचा फौजफाटा. कुठल्याही चहाच्या टपरीवर बसून चहा पित. कुणाला वाटतही नसे की हा मनुष्य आमदार असेल. खऱ्या अर्थाने ते आमदार होते. त्यांच्या घराचे दार आम म्हणजे कुणासाठीही सदैव उघडे असे. त्यांना भेटण्याची वेळ निश्चित अशी नव्हती. साहेब झोपलेले आहेत, साहेब विश्रांती घेत आहेत, भेटीची वेळ ठरलेली आहे का यासारखे प्रश्न त्यांच्याकडे जाणाऱ्यांना कधीच विचारण्यात येत नव्हते. गरिबांच्या इलाजासाठी स्वतःचे 4 रूमचे राहते घर त्यांनी कित्येकदा गहाण ठेवले असल्याची ही माहिती होती. असे हे बदाम काका मला भेटायला माझ्या घरी आले होते. याचाच मला अतिशय आनंद झालेला होता. बदाम काकांचे अनाथालय होते. अनेक अनाथांना त्याने आश्रय दिला होता. जनतेच्या वर्गणीवर व बदाम काकांच्या परिश्रमाच्या नोटावर अनाथालय प्रगतीपथावर होते. गरीब तळागाळातील जनतेला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचे पुण्य कार्य बदाम काका करीत होते, यात शंकाच नव्हती. या या बदाम काका, मी नम्रतेने उठत म्हणालो. अरे बेटा बस बस बेटा, तू खाली बस असे म्हणत माझ्या दोन्ही खांद्यावर त्यांचे दोन्ही हात ठेवत बदाम काका म्हणाले. तुम्ही पण बसा ना बदाम काका. हो हो बेटा म्हणत ते माझ्यासमोर जमिनीवर बसले. कसं काय झालं वडिलांचं? आजारी होते? नाही, पण मनाने खचले होते माझ्यामुळे. मी खाली नजर करत अपराधीपणानं बोललो. हो, मला कळलं आहे सर्व माहिती घेतली आहे मी तुझ्याबाबत. तुझ्या त्या घोटाळ्यात कुठेही हात नसताना त्या गणपतराव मोहितेमुळेच तुला त्यात फसवण्यात आला आहे.
आणि त्याही मागचा सूत्रधार कोण आहे तेही मी जाणलं आहे. काळजी करू नकोस, तुझ्यासोबत नक्की न्याय होईल. बदाम काकांनी माझी पाठ थोपटली, माझे सांत्वन केले. गणपतराव मोहिते असतील, आबा पाटील असतील, अशा एक दोन घाणेरड्या राजकारण्यामुळे सर्व राजकारण क्षेत्र बदनाम होत आहे. आजही या क्षेत्रात चांगले लोक आहेत. हो काका, मान्य आहे मला. तुम्ही माझे आदर्श आहात बदाम काका. नाही रे, मी आदर्श वगैरे काही नाही. फक्त आपण या समाजात जन्माला आलो याचं ऋण आपण फेडलंच पाहिजे, या एकाच ध्येयातून मी माझे संपूर्ण जीवन समाजाला समर्पित केलं आहे. दुसरं काही नाही. आणि हो आकाश, तुझ्या मागची ही सर्व गडबड संपल्यानंतर माझ्याकडे नक्की ये. काय? बदाम काका स्वतःला सावरत उभे राहत म्हणाले. हो हो काका, नक्की येईन. पण काय यायचे हे तू विचारले नाहीस. काहीतरी महत्त्वाचे काम असणार तेव्हाच आपण मला बोलवीत असणार बदाम काका. हो, मुंबई येथील माझ्या एका अनाथालयाच्या प्रशासनाची जबाबदारी तुझ्याकडे सोपवण्याचा माझा विचार आहे. काय? छान संधी आहे मला ही बदाम काका. मी निश्चितच ही जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडेन. मला आता यापुढे काय करायचे या प्रश्नाचे अतिशय समर्पक उत्तर बदाम काकाने दिले होते. धन्यवाद बदाम काका, मी त्यांचे चरण स्पर्श करीत म्हणालो. अरे त्यात धन्यवाद कसले? गरजूंच्या हाताला काम देण्याचे कामच आमच्याकडे असते. आकाश, नेतृत्व करणारा हा नेहमीच शीर्षस्थानी असतो. सर्वांची नजर त्याच्याकडे असते. त्याची वर्तणूक, चारित्र्य काचेच्या भांड्यासारखी असते. थोडा जरी त्याला तडा गेला तर त्या नेतृत्वाची प्रगती खुंटते. काम, क्रोध, लोभ, मत्सर या षड्रिपी पलीकडे जाऊन त्याला आपली दृष्टी विकसित करावी लागत असते. जनतेच्या विश्वासाचं, जनतेच्या पैशाचं तळं राखायचं तर असतंच, पण चाखायचं नसतं याची जाण व भान त्याला ठेवावं लागत असतं. जाणता राजा, अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांसारखा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून तशाच प्रकारची वर्तणूक व चारित्र्य जपावे लागत असते. स्त्रिया बालकांना आईची माया द्यावी लागत असते, तर पुरुषांना मानसिक आर्थिक आधार द्यावा लागत असतो. वेळ प्रसंगी स्वतःच्या संसारावर तुळशीपत्रही ठेवावं लागतं माझ्यासारखं. अरे, जनतेने आपल्याला किती विश्वासाने निवडून दिलेलं असतं. त्यांचा विधानसभा लोकसभेत घुमणारा आवाज म्हणून आपल्याला जनतेच्या समस्यांसाठी सरकारचे डोळे उघडायला भाग पाडायचे असतात. जनतेच्या मुखातील असंख्य वेदना, टाहो, किंकाळ्या सरकारपर्यंत जशा तशा पोचवायच्या असतात. बहिरे झालेल्या सरकारच्या कानात न्यायासाठी पुकारा द्यायचा असतो. जनतेच्या पायाने स्वतःच्या मतदारसंघाची वाटचाल विकासाच्या दृष्टीने करावयाची असते. हजारो लाखो लोकांमधून त्यांचं नेतृत्व करण्याचं सौभाग्य आपल्याला लाभलेलं असतं. याचं आपल्याला सार्थक करायचं असतं. एक निमिष, एक क्षण असतो मोहाचा, लालसेचा, वासनेचा. कधी तो निमिष असतो बाईचा, बाटलीचा, रमीचा, लाचेच्या रूपात मिळणाऱ्या भ्रष्ट पैशाचा. हा निमिष, हाच क्षण टाळायचा असतो. त्यावर विजय मिळवायचा असतो. कारण तळागाळातील जनतेचा विश्वास, विकास असं फक्त स्टेजवरच्या भाषणातच म्हणावं लागत नसतं, तर प्रत्यक्षात तळागाळात उतरून त्यांची सुखदुःख जाणून घ्यावी लागत असतात. केवळ छायाचित्रे, फोटो काढण्यापुरते झोपडपट्टीत जाऊन जेवण करावयाचे नसते, तर प्रत्येक नवीन शहरात, खेड्यात गेल्यानंतर सरकारी विश्रामगृहात न राहता प्रत्यक्षात झोपडीत राहावे लागत असते. त्यांच्या दैनंदिन समस्यांचा स्वतः अनुभव घ्यावा लागतो. उगाच कोणी म्हटलं आहे का, ज्यांच्या अंगी मोठेपणा तया यातना कठीण. जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत मी जनसेवा करीतच राहणार, हाच माझा निर्धार आहे. खरं आहे काका तुमचं म्हणणं. प्रयत्नामध्ये प्रामाणिक असणे आणि मुख्य म्हणजे आपले चारित्र्य निष्कलंक, पवित्र असणे फार गरजेचे आहे. मी पुरता स्तंभित झालो होतो. बरं, येतो बेटा मी. आमच्या खरपाडीच्या धरणाचं काम सुरू आहे, त्याची पाहणी करायला जायचं आहे. हो काका,
बरं झालं आपण आलात आणि मला आपल्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी उपलब्ध करून दिलीत. माझं सांत्वन केलं, खूप चांगलं वाटलं. मी बदाम काकांना निरोप देण्यासाठी दारापर्यंत गेलो. बदाम काकाने आपली सायकल उचलली व त्यावर टांग मारत वेगाने निघून गेले. मी त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे कौतुकाने बघत राहिलो. मी यापूर्वीच गणपतराव मोहितेंकडे राजीनामा पाठवून दिला होता. पांडूच्या हस्ते पण तेथील कार्यालयाच्या माझ्या कपाडाच्या किल्ल्या व काही कागदपत्र गणपतरावांना हस्तांतरित करणं बाकी होतं, म्हणून त्यांना त्या वस्तू देऊन आपण आपल्या जबाबदारीतून मुक्त व्हावं या हेतूने मी आज गणपतरावांच्या बंगल्यावर गेलो होतो. त्यांच्या घरासमोर आबा पाटलांची आलिशान कार बघून मी चमकलोच, पण त्याकडे दुर्लक्ष करून मी दिवाणखान्यात प्रवेश करणार तोच माझी पावले थबकली, कारण आतमध्ये चाललेली चर्चा मला स्पष्टपणे ऐकू येत होती. मग काय आबा पाटील, तुमचं गृहमंत्रीपद आता पक्क झालं म्हणायचं? हो बापूसाहेब, फक्त त्यासाठी तुमचा आशीर्वाद पाहिजे. त्या रेश्माबाईंचं प्रकरण तुम्ही थांबवा. त्याबद्दल तुम्ही जे मागाल ते मी तुम्हाला द्यायला तयार आहे. असं काय? ठीक आहे. तरी आमचा गंगाराम तात्या खूप हुशार आहे बरं का. त्यानं तुमच्या रेश्माबाईच्या लफड्याची सारी बारीक माहिती गोळा केली होती, अगदी पुराव्यासकट. गणपतराव हसत हसत म्हणाले, जाऊ द्या ना हो बापूसाहेब, सोडा ना विषय. हे बघा, तुम्हाला विधान परिषदेची आमदारकी मिळवून देतो व एखादं मंत्रिपदसुद्धा. सांस्कृतिक मंत्री चालेल ना? आबा पाटील काकुलतीला येत म्हणाले. वाह वाह, का नाही, डन. मग डील फायनल झालीच म्हणून समजा. सदा ये, सदा लवकर या. आम्हा दोघांसाठी काहीतरी पेय तयार कर. होय मालक. सदानं आतूनच होकार भरला व मग मी अनाहूतपणे दिवाणखान्यात प्रवेश केला. अरे आकाश सर, तुम्ही या या, स्वागत आहे तुमचं, या. गणपतराव म्हणाले. नाही बापूसाहेब, तुमच्या कार्यालयातील माझ्या कपाटाच्या किल्ल्या, काही कागदपत्र तुम्हाला परत करण्यासाठी आलो आहे. प्राचार्य प्राध्यापक पदाचा राजीनामा तर मी यापूर्वीच पाठवला आहे, तो मिळालाच असेल ना? हो हो, मिळालेलं आहे. पण आकाश सर, आता तुम्ही काय करणार? तसं विशेष काहीच करणार नाही बापूसाहेब. बदाम काकांच्या मुंबईतील अनाथालयाच्या प्रशासनाची जबाबदारी स्वीकारली आहे मी. काय? बदाम काकांचे अनाथालय? वाह वाह, छान. बदाम काका हे आमच्यासाठी आदर्श आहेत. मोठे तपस्वी आहेत राजकारणातील ते. करा, त्यांच्या अनाथालयाचे काम करा आणि करा मोठे समाजकार्य. हो, ईश्वर तुमचं भलं करो. तुमची ओळख करून देतो, हे आबा पाटील. आबा पाटलांकडे बघत गणपतराव म्हणाले. नाही, होय, यांना मी ओळखतो. रेश्माताईंच्या घरी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी आम्ही भेटलो होतो, नाही का आबासाहेब? मी म्हणालो. रेश्माताईचे नाव ऐकून आबा पाटलाचा चेहरा घाबराबुरा झालेला दिसत होता. ते फक्त म्हणाले, होय. मी थोड्या संतापाने तिथून बाहेर पडलो. खरंच राजकारणात कायमच कुणीच कोणाचा शत्रू नसतो व मित्रही नसतो असे म्हणतात ते खोटं नाही. मी उपहासाने हसतच गणपतरावांच्या बंगल्याबाहेर पडलो. आता मला स्वतःला बुरखा घालून समाजात बनावटी चेहऱ्याचे बुरखे घालणाऱ्यांना बेनकाब करायचं होतं व माणसाला उघड्या डोळ्याने दिसणारे सामान्य मनुष्यावरचे अत्याचार थांबवायचे होते. या माणसाला चेहरा नसला तरी जिवंत हृदय होतं, भावना जोपासणारं, स्नेह, आपुलकी, प्रेम ठेवणारं. मग मी मिशन हाती घेतलं, ज्या मिशनची अंमलबजावणीची सुरुवात मी मुंबई येथून करणार होतो. ज्या मिशनचं नाव होतं मिशन नॅशनल हेल्पर. आज 14 नोव्हेंबर, बालदिन, पंडित नेहरूंची जयंती होती. वातावरणात उत्साह होता. मी मुंबईला येऊन 2-3 महिने झाले होते. मुंबापुरीचे एक एक वास्तव माझ्यासमोर येऊ लागले होते.
अनाथालयात 2 महिन्यांच्या कालावधीत निरागस स्वच्छंद बालकांचा सहवास मला लाभला होता. दिवसभर त्यांची बोबडी बडबड ऐकताना अति आनंद होत होता. त्यांचे इवले इवले हात माझ्या चेहऱ्यावरून जेव्हा ते फिरवीत तेव्हा अंगावर मोरपिसाचा स्पर्श झाल्याचा भास होई. अंतरंगात मोहक हव्या हव्याशा वाटणाऱ्या लहरी उठत. त्या बालकांच्या मनाची पाटी पूर्णपणे कोरी असल्याने त्यात कुठल्याही शब्दांचा भावनांचा तिरस्कार नव्हता. राग, द्वेष, लालसा नव्हती. होते ते निव्वळ निस्वार्थी प्रेम. गोळ्या बिस्किटे जेलीसारखा खाऊ दिल्यावर त्यांच्या डोळ्यात दिसणारा आनंद स्वर्ग सुखापेक्षा मोठा दिसत होता. त्यात त्या 3, 4, 5 वर्षांचे बालकांचे प्रश्न, नाना प्रकारचे प्रश्न मला ते विचारित व भंडावून सोडित. आकाशात सूर्य चंद्र दिसल्यावर म्हणत, दादा हे काय आहे? हे कुठून आलेत? हे दूरच का आहेत? आपल्या जवळ का येत नाहीत? पोपट, कुत्रा, मांजर आपल्याशी का बोलत नाहीत? आता आपल्या गोष्टीतले राजा प्रधान का दिसत नाहीत? माणूस म्हातारा का होतो? पैशांचं झाड कुठे आहे? आकाशात तारे किती आहेत? माणसं एकमेकांशी भांडणं का करतात? झाडे तर आपल्याला सावली देतात, तरी माणसे झाडे का तोडतात? हे आणि अशा प्रश्नांचा ते माझ्यावर भडीमार करीत. काही वेळेस सुचेल ते उत्तर देऊन मी मोकळा व्हायचो, तर काही वेळेस अंतर्मुख होऊन विचार करू लागायचो. खरंच प्राण्यांना माणसासारखं बोलता आलं असतं तर कदाचित त्यांनाही मतदानाचा अधिकार मिळाला असता. आणि जर असे झाले असते तर त्यांनी खरंच वाघाला निवडून दिलं असतं की वाघासारख्या माणसांना? आजचे आमचे मंत्री लोकशाहीमध्ये राजे व त्यांचे सचिव प्रधान नाही आहेत का? नासाचे संशोधन चंद्र, मंगळ, बुध आदी ग्रहांचे सुरू आहे. आता तेथेही मानवी वस्ती करण्याची योजना त्यांची नाही आहे का? आजच्या काळात व्यसनांच्या अधीन गेल्यामुळे आजची तरुण पिढी फार लवकर म्हातारी होत चालली नाही आहे का? तरुणाचा कर्तबगारीचा काळ व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्रामवर गमवत नाही का? संपत्तीसाठी हिस्से वाटण्यासाठी भावाभावात वितंडवाढ निर्माण झाली नाही आहेत का? वेळ प्रसंगी त्यांचे पर्यावसन खुनासारख्या गंभीर गुन्ह्यात होत नाही का? आधुनिकीकरणाच्या रस्ते विकासाच्या नावाखाली झाडांची बेफाम कत्तल होत नाही आहे का? आकाश सर, उद्या 14 नोव्हेंबर बालक दिन आहे. आपल्याला त्याची काही तयारी करावी लागेल का? शिपाई चंद्रकांतच्या बोलण्याने मी भानावर आलो व बालक दिनानिमित्त कोणकोणत्या स्पर्धा घ्यायच्या आहेत, बालकांना कोणत्या खाऊचे वाटप करावयाचे आहे याबद्दल त्यांच्याशी चर्चा करू लागलो होतो. त्यामध्ये प्रामुख्याने बडबड गीतांची स्पर्धा, लंगडी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती. बालकांनी उत्साहात त्यात भाग घेऊन त्यांच्या स्वतःच्या सुप्त गुणांना चांगल्या पद्धतीने वाव दिला होता. एका श्रीमंत सेठने मला आपल्या अनाथालयासाठी देणगी देण्यासाठी त्यांच्या घरी बोलावले होते व आता मी तिकडेच निघालो होतो. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.